Good morning, friends. Myself Deepali Harchande. Today we are going to learn about the fourth part of third lesson. The name of the lesson is Key Concepts and Issues since 1991 Humanitarian Issues. Fourth part. So in this lesson we are going to deal with the gender issues. Very first, we'll see what does it mean by gender inequality and how does it leads towards the gender issue. So gender equality is the unequal treatment or perceptions of individuals based on their gender. It arises from differences in socially constructed gender roles. मराठीमध्ये जेंडर इनिक्वॅलिटीला स्त्री पुरुष असमानता असं म्हटलं जातं आणि आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्रियांना पुरुषांप्रमाणे स्थान अजूनही दिलं जात नाही आणि ही जी विषमता आहे ही समाजामध्ये काही प्रॉब्लेम्स काही समस्या निर्माण करते आणि या समस्यांकडे आपला समाज झुकत चाललेला आहे. तर या लेसनमध्ये या धड्यामध्ये आपण जेंडर इश्यूज काय काय आहेत आणि महिलांवर त्याचा काय परिणाम होतो या संदर्भात आपण पाहणार आहोत. अगेन वी विल सी द सेम डेफिनेशन ऑफ जेंडर इनइक्वालिटी. इफ यू वांट टू राइट, यू नोट डाउन इन योर नोटबुक. जेंडर इनइक्वालिटी इज डिफाइंड as the unequal treatment or perceptions of individuals based on their gender. For example, violence, professional obstacles, and access to education. In these matters, in gender inequality plays a vital role. If you could understand the gender equality, then only you can understand what is the gender inequality. Let's see what does it mean by gender equality. Gender equality is the measurable equal representation of women and men. Gender equality does not imply that women and men are the same, but that they have equal value and should be accorded equal treatment. The United Nations regards gender equality as a human right. मराठीमध्ये जेंडर इक्वॅलिटीला स्त्री पुरुष समानता असं म्हटलं जातं आणि जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री किंवा पुरुष हे एकच आहे असं नाही, तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान व्हॅल्यू, समान रिस्पेक्ट आणि समान महत्त्व द्यायचं, याला म्हणायचं स्त्री पुरुष समानता. Now we'll see the condition of women in gender inequality and we'll see history of gender inequality. Throughout history, women have battled with discrimination. This was a burden both inside as well as outside the home. Women did not have the legal rights that they do today. In the past, women were commonly believed to have smaller brains than men. Women were only viewed as useful in the household and to take part in chores such as cooking and cleaning. Women's perspective was not of any value and they were not allowed to vote. जर आपण वुमन किंवा स्त्री पुरुष समानतेचा इतिहास बघितला तर त्या इतिहासात सुद्धा विषमता आहे, भेदभाव आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना कुठल्याच प्रकारचं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे. स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहावं असं पुरुष संस्कृतीची एक संकल्पना होती. त्यानंतर वोटिंग सिस्टीममध्ये म्हणजे स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनी त्यासाठी खूप स्ट्रगल केला
आणि नंतर स्त्रियांना मतदानाच्या अधिकारामध्ये समाविष्ट केलं गेलं. अशा प्रकारचा आपला इतिहास आहे जेंडर इश्यूजमध्ये किंवा जेंडर इनइक्वॅलिटीमध्ये, स्त्री पुरुष असमानतेमध्ये. त्यामुळं स्त्रियांची ही जी स्थिती आहे ती नेहमीच दुय्यम स्थिती राहिलेली आहे. अजूनही आजच्या या 21व्या शतकातही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने महत्त्व दिलं जात नाही. शहरी भागामध्ये पुरुषांबरोबरीनेच स्त्रियांनाही महत्त्व दिलं जातं, परंतु अजूनही आदिवासी समाजामध्ये, ग्रामीण समाजामध्ये तिथे स्त्रियांना दुय्यम वागणूकच दिली जाते. आणि या दुय्यम स्थानामुळेच स्त्रिया आणि गरिबी यांचा एक आपण म्हणू तिथं एक संबंध आहे. आणि स्त्रियांची स्थिती ही का खालावलेली आहे, तर त्यांना या समाजामध्ये महत्त्व नाही आहे म्हणून गरिबी आणि स्त्रिया यांचा संबंध हा जवळचा आहे. मग स्त्रियांना एम्पॉवरमेंटकडं न्यायचं आहे, स्त्रियांना सामर्थ्याकडं न्यायचं आहे. यासाठी आपलं गव्हर्मेंट जे आहे ते बरेच वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. आणि ते काय काय उपक्रम आहेत ते आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. There are interlinkages among various issues and concerns. One of the most important linkage is between poverty, underdevelopment and women. Majority of women in different parts of the world are poor owing to cultural norms and values, gendered division of assets and property, and unequal power equations between men and women. Here the women, they didn't have the right to possess the property or to assess the property. Then they were not getting any kind of they were not getting any money or property from the husband or from the father's property. Women and girls bear an unequal burden of unpaid domestic responsibilities and are overrepresented in informal jobs. Means women were serving to her family 24/7, but she was not getting anything in the reverse of it. So she was unpaid domestic employee in our Indian society, as well as women had no opportunity to gain or to earn money for her livelihood. So she was dependent totally on her husband or on her father. So her social condition, her economic condition was too worse in the past era. The world witnessed rise of feminist movements in early 19th century. Since then, social, political and economic rights of women were constantly asserted. They broadly talked about gender equality, equal rights, social equality, political equality and gender justice. In Marathi, महिलांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांना जॉब करता येत नव्हता. त्या अपॉर्च्युनिटीज त्यांना ओपन झालेल्याच नव्हत्या, त्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्याच. त्यामुळं आर्थिकतेच्या बाबत त्या खूप मागे होत्या किंवा आर्थिकदृष्ट्या त्या खूप मागास होत्या. त्यामुळं पुरुष संस्कृतीमध्ये पुरुष महिलांना बरोबरीचं स्थान देत नव्हते आणि त्यामुळंच इथं स्त्री पुरुष असमानता निर्माण व्हायला लागली.
परंतु 19व्या शतकात स्त्रियांसाठी स्त्रियांच्या हक्कांसाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यात आल्या. सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली आणि एक फेमिनिस्ट मूवमेंट पुढे आली. फेमिनिस्ट मूवमेंट म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी जी चळवळ आहे ती 19व्या शतकामध्ये बघायला मिळाली आणि याच्यामुळे महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समाजामध्ये स्थान मिळायला सुरुवात झाली. परंतु महिलांचे प्रॉब्लेम्स इथेच संपले नाही. आजही आपल्या समाजामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत ज्या मुली आणि स्त्रिया फेस करत आहेत. महिलांना सामर्थ्यशाली बनवण्याकडे सरकारचा कल आहे. त्याच्यासाठी योजना राबवल्या गेल्या, ते आपण पाहूयात. Later in 1970s, women empowerment came to be accepted as an important concept and philosophy. Now, what does it mean by empowerment, women's empowerment? Let's see. Women's empowerment is a process by which oppressed person gain control over their own lives. It helps them to get basic necessities of life. This process gives the person strength, self-confidence, increase self-esteem, and provides courage to fight against injustice. The process of empowerment has social, economic, psychological, and political dimensions. If we see in a simple way, women empowerment means self-independence. That is known as women empowerment. Some of the benefits of women empowerment we'll see. Women are able to live their life with dignity and self-respect. The self-confidence of women is increased and they make progress contributing to the growth of the nation. The social status of women is increased and they are better recognized and appreciated. They are able to make financial decisions on their own and become financially independent. Yeah, that is the main motto behind the empowerment of women, to make women or to make them financial independent, and they could take their financial decisions by themselves only. So in this era we have achieved the women's empowerment. Then women empowerment paves the way of an equal society where no gender discrimination exists. वुमन एम्पॉवरमेंटला मराठीमध्ये महिला सक्षमीकरण असं म्हटलं जातं. महिला सक्षमीकरण म्हणजे दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी, अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत. असे असलं तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परालंबित्व मीन्स इकॉनॉमिकल डिपेंडन्सी आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडत आहेत. अनादी काळापासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत. याला म्हणायचं महिला सक्षमीकरण. Now we'll move towards the status of women in India. The principle of gender equality is enshrined in the Indian Constitution in its preamble, fundamental rights,
fundamental duties and directive principles. Our Indian government has been given right a gender equality in our constitution. So while framing constitution, our great leaders, they have mentioned gender equality, then gender equality in preamble, and fundamental rights and fundamental duties and directive principles in preamble, in constitution. मराठीमध्ये जेव्हा संविधानाचं क्रिएशन किंवा संविधान जेव्हा तयार केले गेलं, त्यामध्येच स्त्री पुरुष समानता या नवीन संकल्पनेला त्याच्यामध्ये स्थान दिलं आहे. स्त्री पुरुष समानता ही कॉन्स्टिट्यूशनने किंवा संविधानानेच दिलेली आपल्याला एक जबाबदारी आहे किंवा हे हक्क आहे जो आपल्या मानवतेला किंवा स्त्रियांना दिलेला आहे. तसंच आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने फंडामेंटल राईट्स दिलेत, म्हणजे मूलभूत कर्तव्य, मूलभूत जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्याही कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये हे काय समाविष्ट केलेले आहेत, अंतर्भूत केलेले आहेत. The Constitution not only grants equality as a fundamental right to women, but also empowers the state to adopt measures of positive discrimination in favor of women. म्हणजे फंडामेंटल राईटमध्ये स्त्रियांना समान अधिकार आहे एवढंच न करता महिला सबलीकरण झालं पाहिजे किंवा महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, सशक्तीकरण झालं पाहिजे. त्या संदर्भामध्ये सुद्धा काही प्रोव्हिजन्स, काही तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. Despite this, women continue to face discrimination. Some of the important gender-related issues in Indian context are follows. मग जेंडर रिलेटेड इश्यूजसुद्धा आहेत आपल्या समाजामध्ये. ते काय आहेत तर ते पुढील प्रमाणे: इकॉनॉमिक इनइक्वालिटी, trafficking and exploitation, literacy rate, and political representation. Actually, this is the condition, this is the problems which are facing by the women in our country. We'll see one by one. Economic inequality. The major problem that India faces is a high level of male-female wage gap. Similarly, the participation of women in the labor market is also as low as 82% compared to the men, which is 78%. Means, we are talking about the women empowerment, but today also we are discriminating the women from the men in the labor work also. Means whenever we are thinking about the economic independence of women, so here the women, they are getting low wages for the same work, and the men, they are getting a higher wage for the labor work. So here we can see the economic inequality. मराठीत पाहूयात. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी म्हणजे आर्थिक दुर्बलता किंवा आर्थिकदृष्ट्या महिलांना दिलेल्या कमी संधी, कमी अपॉर्च्युनिटीज, महिलांना दिलेलं रोजंदारीचं वेजेस किंवा रोजंदारी आणि पुरुषांना दिलेली रोजंदारी याच्यामध्ये आजही तफावत आहे. महिलांना कमी समजून महिलांना कमी वेजेसला मराठीत आपण म्हणू पगार दिला जातो, तर तो महिलांना कमी मिळतो आणि पुरुषांना त्या मानाने जास्त मिळतो. म्हणजे अजूनही इथे डिस्क्रिमिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. Now we'll move towards the trafficking and exploitation. Human trafficking also, you have heard that word, and women trafficking also. A 2013 UN Office on Drug and Crime report highlighted that women from India were trafficked for forced marriage,
They are often exploited, denied basic rights, duplicated as maids, and eventually abandoned. मराठीत पाहूयात. ह्युमन ट्रॅफिकिंग अँड एक्सप्लॉयटेशन म्हणजे तस्करी आणि शोषण महिलांचे. 2013मध्ये UN ऑफिसच्या ड्रग अँड क्राईम रिपोर्टनी असं हायलाईट केलेलं आहे किंवा असं दाखवलेलं आहे की भारतामधल्या महिलांचं बळजबरीने किंवा फोर्सफुली त्यांना पळवून नेलं जातं, त्यांची तस्करी केली जाते. कशासाठी? तर त्यांच्याशी लग्न करण्यासाठी. हे एक मेन रिझन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांचं एक्सप्लॉयटेशन करायचं असतं, शोषण करायचं असतं. म्हणजेच त्यांना मोलकरीण म्हणून कामाला ठेवणं हे पुरुषसत्ताक समाजाचं एक ध्येय आहे. आणि त्यामुळे महिलांचं शोषण आणि तस्करी या 2 गोष्टी सर्वात मोठ्या प्रमाणात होत आहेत आपल्या भारतामध्ये. There are many forms of exploitation into which people can be trafficked and held in slavery. These crimes can be happening in every corner of the world and can include any person regardless of age, socio-economic background or location. As a result, each case can look very different. Below are some of the most commonly reported forms of human trafficking and modern slavery. Trafficking for sexual exploitation and for forced labor remain the most prominently detected forms, but victims are also being trafficked to be used as beggars for forced or sham marriages. मुलींच्या तस्करीचा वापर हा त्यांना भीक मागायला लावण्यासाठी असू शकतो किंवा त्यांच्याकडून पैसे कमवण्यासाठी, त्यांचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी. हे विविध कारणं आहेत जे वुमन ट्रॅफिकिंगसाठी आहेत. नेक्स्ट पॉईंट इज लिटरसी रेट. The literacy rate of women in India is low as compared to men, as we have seen that the women, they didn't have the opportunity to take education. Nowadays the situation is better for the women. They could take education, they have a right to take education. But in the past the literacy rate was too low. In the past the women or girls, they could not take education, and that is why literacy rate was too low. But now in this era also the literacy rate is low in women's. If we see the literacy rate, the male literacy rate is 82%, whereas female literacy rate is 65%. Let's see next point, political representation. The low percentage of women in parliament and state assemblies has been one of the problems since independence. Now after 1991 the women, they have got a right for the reservation. 33% reservation is there in the parliament for the women. They can be a representative of India, but the ratio is, think about it, the ratio is not 50%. The ratio is only 33%. So we need to think about it, that why the male dominant society, they are not giving women or female a 50% reservation for the political representation. In India, within the framework of a democratic policy, laws, development policies, plans and programs have aimed at women's advancement in different spheres. So this is all about the situation or status of women in India. Now we'll see what all the measures has been taken by the government
to improve the status of living of women. Here are few examples I have been put for here. The Central Social Welfare Board, that is CSWB, was established in 1953, and the purpose of that the Central Social Welfare Board was to carry out welfare activities for the general welfare of family, women and children. Means to improve the lifestyle, to develop the lifestyle of the woman. This board is working and they are eradicating the evil practices from our country. So here they are thinking about the welfare of not only the woman but the whole family and the children of the women. Now the next new approaches has emerged in our society. So after the welfare approach, the new approach was Mahila Mandal approach. Women's issue in India can be described as a welfare approach. The focus was on community development through Mahila Mandals, protection of women against injurious work. Then the focus was on community development through Mahila Mandals, protection of women against injurious work, provide maternity and child care benefits, etc. And after that in 1960s, the emphasis was given on the education of women. Health programs concentrated on maternity and child services, then health education and nutrition and family planning. All these are the measures have been taken by the government. मराठीत पाहूयात. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या समृद्धतेसाठी, सबलीकरणासाठी सरकारने काही पावलं उचललेली आहेत. त्यामध्ये आपण याचं एक एक्झाम्पल घेतलं आहे. द सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड हा एक बोर्ड आहे जो महिलांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कार्यरत आहे. त्यांच्या वेलफेअरसाठी म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी ते काम करत आहेत. आणि याच्याच मध्ये नंतर गव्हर्मेंटनी नवीन एक अप्रोच पुढे आला. त्याच्यामध्ये जर इंजुरियस वर्क म्हणजे जिथं महिलांना हानी पोचू शकते किंवा त्यांचं प्रोटेक्शन होणार नाही अशा पद्धतीचं कामकाज महिलांना द्यायचं नाही असा एक नवीन लॉ आला. त्यानंतर महिलांना मॅटर्निटीसाठी 6 महिन्याची सुट्टी दिली गेली. नंतर मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी सुद्धा त्यांना एज्युकेशन दिलं गेलं. फॅमिली प्लॅनिंगच्या सगळ्या मेजर जे आहेत त्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं, शिक्षण दिलं गेलं. आणि सगळ्यात शेवटी 1960मध्ये महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकारने नवीन धोरणं आणि नवीन पावलं उचलायला सुरुवात केली आहे. As we have seen, the government is working for the empowerment of women. Fine. So women's approach shifted from welfare to development. Very first, when the government started working on the issues of women, that time they were working for their welfare. They were working for their status of living life. Now the approaches, day by day the approaches has got changed. In that the next approach is development approach. At least women, they have to be independent and they have to earn the money for their livelihood. So these are the new approaches has started emerging. In the 1970s was the United Nations Decade for Women, and in that decade the United Nations they have started implementing various new provisions for the women.
The 1970s was the United Nations Decade for Women. The report of the Committee on the Status of Women in India, titled Towards Equality, talked of rights and status of women in the context of changing social and economic conditions in India. Students, now will see the remaining part of this lesson is in the next video. So here I would like to stop. I hope you have understood all the concepts which I have explained here. If you have any doubt, put it into the comment box, so I will get it that how many queries or what are the queries you people have. So